बघा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार. कारण का ती जी अनाऊन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही, त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे. आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे त्याची अंमलबजावणी करणे. त्याचं परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो. त्याच्यासाठी एक वेगळी एजन्सी असते, त्यांची ती परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही कन्व्हिन्स करू ना, जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल, कुठलंही सरकार नाही का म्हणेल. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय, आरोप प्रत्यारोप होत आहे. अजितदादा सारखं भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात सभांमधून, पत्रकार परिषदेमधून. काल त्यावर सुद्धा सीएम असं म्हणाले की दादा फक्त बोलतात, माझं काम बोलतं पुण्यामध्ये. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणतायत की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतायत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत. माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाही आहे पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाही आहे. पुण्यातला क्राईम गेले त्यांचं सरकार आल्यापासून वाढला आहे. आणि डेटा माझा नाही आहे, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की, आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुणे शहरात येत आहेत त्याची एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा.